नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AW पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांचे कोणाचे फॉर्म भरायला राहिले असतील तर त्यांनी आता लवकरात लवकर फॉर्म भरायचे आहेत. वेबसाईट सुरू पुन्हा झालेली आहे. त्याचप्रमाणे आता OTPची तुम्हाला गरज लागणार नाही. तुम्हाला फक्त आधार कार्ड व्हॅलिडेट करायचं आहे आणि तुम्हाला फॉर्म भरता येईल. बघा जी काही प्रोसेस असेल ती आपण या ठिकाणी पाहूया. तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म कसा भरायचा याची लिंक देण्यात आलेली आहे. त्या वेबसाईटला त्या लिंकवरती जायचं आहे. तुम्हाला हे पेज तुम्हाला ओपन होईल. ओपन झाल्यानंतर पहा, या ठिकाणी जी काही संपूर्ण माहिती एकदा पाहून घ्या. अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करा. तुम्ही जर अगोदर पासवर्ड वगैरे बनवलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी पहा, मोबाईल नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा भरायचा आहे आणि तुम्ही लॉग इन करायचं आहे. कॅप्चा भरून झाल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. जर तुम्ही अगोदर पासवर्ड वगैरे तयार केलं नसेल तर तुम्ही खाते तयार करा या ऑप्शन्सवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुमची जी काही इतर इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला काय करायचं आहे, भरायचे आहे. आता बघा, ज्यांनी खाते तयार केलेलं नसेल तर त्यांनी या ठिकाणी बघा खाते तयार करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डनुसार तुमचं इंग्रजीमध्ये नाव टाकायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड आता बघा, पासवर्ड कसा तयार करायचा आहे, साधारणपणे एक अक्षर तुम्हाला फुल स्केपमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर जे काही असेल ते तुम्ही लहान लिपीमध्ये टाकलं तरी चालतील. त्याच्यानंतर @ वगैरे लावून तुम्ही काय करायचं आहे, एखादा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. 1 2 3 4 3 4 5 काय असेल तुमच्या जन्मतारीखवर काही तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला त्या पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचा आहे, म्हणजे पासवर्डची पुष्टी करा असं तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहा, यानंतर तुम्हाला जो काही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे. सर्व जिल्हा तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. तुमचा जिल्हा त्या ठिकाणी टाकायचा आहे. जिल्हा टाकल्यानंतर तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुमचं जे काही गाव असेल ते गाव तुम्हाला यानंतर सिलेक्ट करायचं आहे. संपूर्ण लिस्ट पहा, तुमचं गाव तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका जे काय असेल ते तुम्ही निवडायचं आहे. जर तुम्हाला ग्रामपंचायत असेल तर शेवटचं ऑप्शन पहा लागू नाही, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचे पर्सन आहात, म्हणजे कसं तुम्ही सामान्य महिला असाल, अंगणवाडी सेविका असाल, ग्रामसेविका असाल, आशा सेविका असाल, जर जे काय असेल ते तुम्ही त्या ठिकाणी नंतर ऑथेंटाईज तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्शन करायचं आहे. त्याच्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स आणि कंडिशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ॲक्सेप्टवरती क्लिक करा आणि जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे आणि साईनअप या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. साईनअपवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा पहिल्या पेजवर यायचं आहे. तुम्हाला पहिल्या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचा मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड तुम्ही तयार केलेला आहे तो या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर जो काही तुम्हाला कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा काय करायचा आहे, तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. बघा, सर्व काही भरून झाल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा अशा प्रकारे पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर एकच मिनटं, अशा प्रकारे पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर संपूर्ण एकदा पेज व्यवस्थितपणे लोड होऊन द्या. पेज लोड झाल्यानंतर पहा, या ठिकाणी बघा लेफ्ट साईडला बघा, लेफ्ट कॉर्नरमध्ये तुम्हाला मराठी इंग्रजीचा ऑप्शन आहे तो तुम्ही पाहू शकता. राईट साईडला बघा 3 लाईन दिले, त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी क्लिक करा. तुमचा जो काही आधार क्रमांक असेल, आधार नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर जो काही तुम्हाला कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा या ठिकाणी करायचा आहे. कॅप्चा दिला नाही, यानंतर तुम्हाला पूर्वी OTP विचारला जायचा, या ठिकाणी आता व्हॅलिडेट आधार यावरती तुम्हाला कॅप्चा भरल्यानंतर क्लिक करायचा आहे. नोंदणी जो काही अर्ज आहे तो अर्ज ओपन होईल. अर्ज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती संपूर्ण काही भरायची आहे. या ठिकाणी पहा, 1 नंबरला काय दिलेलं आहे, महिलेचं आधार कार्डप्रमाणे पूर्ण नाव. हे पूर्ण नाव कशामध्ये लिहायचं, तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायची आहे. संपूर्ण व्यवस्थितपणे तुम्हाला जे काही आधार कार्डवरती जसं आहे तसं तुम्हाला या ठिकाणी नाव लिहायचं आहे. यानंतर पहा पती किंवा वडील, म्हणजे काय, ज्यांचं लग्न झालेलं असेल तर त्यांनी पती सिलेक्ट करा, पतीचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनी वडील या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे आणि वडिलांचं जे काही संपूर्ण नाव आहे ते तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डप्रमाणे जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. ज्या महिलेचं लग्न झालेलं असेल त्या महिलेने लग्नापूर्वीचं जे नाव आहे ते लिहायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, जी वैवाहिक स्थिती आहे ती वैवाहिक स्थिती तुम्हाला ऑप्शन चॉईस करायचा आहे.
जी विवाहित असाल, अविवाहित असाल, विधवा असाल, घटस्फोट झालेला असेल, जी काही कंडिशन तुमची असेल त्या कंडिशननुसार तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, जन्मतारीख पुन्हा सिलेक्ट करायचं आहे. जन्मतारीख कशी सिलेक्ट करणार, तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला दिनांक टाकायचा आहे, त्यानंतर महिना सिलेक्ट करायचा आहे आणि वर्ष सिलेक्ट करायचं आहे. पहा या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला जे काही इयर आहे सिलेक्ट करायचं असेल तर बघा लेफ्ट कॉर्नरला 2003 दिले, त्यावरती क्लिक करा, तुमचे सर्व इयर येतील. जन्मतारीख तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित महिना वगैरे टाकून सिलेक्ट करा. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र जन्माला आला आहात का, नसेल तर तुम्ही नाही करा आणि जे काय स्टेटमध्ये तुमचा जन्म झालेला आहे तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही महाराष्ट्र जन्माला आलेला असाल तर तुम्ही होय या ठिकाणी क्लिक करायचं आहे. यानंतर पहा आधार कार्डनुसार तुम्हाला संपूर्ण पत्ता इंग्रजीमध्ये टाकायचा आहे. इंग्रजीमध्ये टाकणं हे खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. आता अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे, जो काही दिलेला असेल तो. त्याच्यानंतर तुमच्या गावाचा जो काही पिनकोड आहे तो पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर जी काही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. संपूर्ण लिस्ट व्यवस्थित चेक करा, तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्हाला या ठिकाणी जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर जे काही तुमचं गाव असेल ते गाव तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. ज्यानंतर तुमची जी काही महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल किंवा जे काय असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्हाला ग्रामपंचायत असेल तर शेवटचं ऑप्शन लागू नाही म्हणून या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा एक नवीन ऑप्शन आहे मतदारसंघ तुम्हाला निवडायचा आहे. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही टाका, नसेल तर तुमच्या घरातील वरिष्ठांना नक्कीच विचारा आणि जो काही तुमचा मतदारसंघ आहे तर तो मतदारसंघ तुम्हाला या ठिकाणी काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. मतदारसंघ सिलेक्ट केल्यानंतर ज्या महिलेचं तुम्ही फॉर्म भरत आहात तर त्या महिलेचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा तुम्हाला ऑलरेडी एखाद्या गव्हर्नमेंट स्कीमचे पैसे मिळत असतील, जसं की PM किसान असेल किंवा इतर कोणती स्कीम असेल तर त्याचा तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी होय नाही तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी पहा, जर तुम्ही होय सिलेक्ट केलेलं असेल तर तुम्ही कोणत्या योजनेचं तुम्ही जे काही लाभ घेत आहात त्या योजनेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी किती महिन्याला पैसे भेटतात, तुम्ही कमीत कमी 1,500च्या आत जर पैसे असतील तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. 1,500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर अमाऊंट भेटत असेल तर तुम्हाला या स्कीमचा तुम्हाला लाभ मिळणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पहा अर्जदाराचं बँक खातं असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. यामध्ये बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे. बँकेचं संपूर्ण नाव हे कशामध्ये तुम्हाला इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. बँक खातेधारकाचे नाव जे काय असेल, जे तुमच्या बँकेच्या खात्यावर तुमचं जे नाव आहे ते तुमचा पूर्णपणे इंग्रजीमध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे. त्याचप्रमाणे तुमचं खाते क्रमांक जो काही अकाउंट नंबर आहे तो टाकायचा आहे आणि अकाउंट नंबर पुन्हा एकदा टाकायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं व्हेरीफाय होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला IFSC कोड टाकायचा आहे. तो IFSC कोड व्यवस्थितपणे टाकायचा आहे. संपूर्ण बँकेची डिटेल माहिती तुम्ही भरून घ्या अशा प्रकारे. आता ज्यानंतर बघा तुमचं बँक खातं आधार कार्डशी संलग्न झालेलं आहे का, तर तुम्ही या ठिकाणी होय म्हणून सिलेक्ट करायचं आहे. यानंतर पहा आधार कार्ड बँकेसोबत जोडलेलं आहे, तुम्ही येस केलेलं असेल, होय केलेलं असेल, यानंतर तुम्हाला काय करायचं, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. सर्व डॉक्युमेंट हे तुम्हाला 50 KB ते 5 MBच्या दरम्यान तुम्हाला असणं गरजेचं आहे. बघा यामध्ये पहिल्यांदा आधार कार्डची समोरील बाजू म्हणजे ज्याच्यामध्ये यावरती तुमचा पहिल्यांदा फोटो असतो, जन्मतारीख असते, आधार जे काय जन्मतारीख आणि फोटो असतो ती तुमची फ्रंट बाजू तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर आधार कार्डची मागील बाजू ज्याच्यावरती तुमचा ॲड्रेस असतो ती बाजू तुम्हाला काय करायची आहे, अपलोड करायची आहे. यानंतर तुम्हाला काय करता आहे, आदिवासी प्रमाणपत्र. बघा आता आपण काय करूया, हे दोन्ही डॉक्युमेंट सध्या सुरुवातीला काय करूया, अपलोड करूया. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय सुद्धा करता येतं, कसं ते पण आपण त्या ठिकाणी पुढे पाहूया. या ठिकाणी आधार कार्डची समोरील बाजू अपलोड करतोय मी. आधार कार्डची पहिली बाजू या ठिकाणी अपलोड होते. थोडंसं तुम्हाला वेट करायला लागू शकतं. शक्यतो तुम्ही पहाटे किंवा रात्री उशिरा तुम्ही फॉर्म भरू शकता. अशा प्रकारे अपलोड झाल्यानंतर सक्सेसफुली तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर आता आधार कार्डची दुसरी बाजू आपण अपलोड करतोय. दुसरी बाजू अपलोड केलं, सिलेक्ट करा. आधार कार्डची दुसरी बाजू अपलोड होते. सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला दिसेल सुद्धा ग्रीन टिक. त्याच्यानंतर व्ह्यू फाईल सुद्धा तुम्ही करून पाहू शकता. त्याच्यानंतर पहा तुम्ही आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र तुम्ही देऊ शकता. मी सध्या या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी काय करतोय, अपलोड करत आहे.
शाळा सोडल्याचा दाखला अपलोड होत आहे आणि यानंतर सक्सेसफुलीसुद्धा अपलोडचं तुम्हाला ग्रीन टिक या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर बघा तुमच्याकडं केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. नाही केलं तर तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. जर तुम्ही होय केलं तर रेशन कार्डची जी पहिली बाजू आहे त्याच्यामध्ये तुमचा नंबर वगैरे रेशन कार्डचा असतो, तर तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर अपलोड झाल्यानंतर सक्सेसफुली ची ग्रीन टिक येईल. त्यानंतर तुम्हाला दुसरी बाजूसुद्धा अपलोड करायची आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या सर्वांची कुटुंबांची नावं असतात, ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. सक्सेसफुलीचा तुम्हाला ग्रीन टिक येईल. यानंतर पुढे तुम्हाला जे काही हमीपत्र आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. सर्व तुम्हाला त्याच्यावरती टिक केलेलं असावं, तुमची सही सिग्नेचर केलेली असावी, अर्जदाराने नाव टाकलेलं असावं. त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. जो काही फोटो असेल तो तुम्ही लाईव्ह पण घेऊ शकता किंवा तुम्ही तो डायरेक्टली तुमचं मोबाईलमध्ये असेल तर तो तुम्ही डायरेक्टली टाकू सुद्धा शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी हमीपत्र स्वीकारा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सबमिट या बटनावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तुम्हाला पूर्ण फॉर्म एकदा चेक करायचा आहे, कारण हा फॉर्म एकदा चेक केल्यानंतर तुम्ही पुन्हा काय करू शकता, पुन्हा त्याच्यामध्ये एडिट करू शकत नाही. त्याच्यामुळे एकदा व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. यानंतर तुम्हाला सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटेड असं तुम्हाला काय येईल, जो काही ग्रीन टिकमध्ये तुम्हाला दिसेल आणि तुमचा फॉर्म सबमिट अशा प्रकारे झालेला असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारची क्वेरीज वाटत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्रामची लिंक तुम्हाला जॉईन करून घ्यायची आहे.